काय रे इथं बसलाय सोम नुसतं? अरे मी ना थोडीशी 90 घेऊन येऊ ग तोवर. अरे काय 90 तुझं डोक्यात माझं चालत नाही त्याच्याशिवाय रे. ते 90 बाई तर आता दुकान रिकाम केलं राव. दुकान गेलं ना आता गेलं, काही नाही त्याचं. काय मला गेलं? 90 शिवाय नाही होत. गिराय काही येत नाही, हे बघ गिराय काही नाही अजून काही. उन्हाचं कळ कोण येणार भाऊ? लय पाय दुखत आहे भाऊ. हा लय पाय दुखत आहे. तू सांभाळ ना थोडा वेळ, मी 90 घेऊन येतो ना. तुझं काय 90 वर अडकलंय सगळं काय. मग काय करतो, गिराय काही येऊ नये रे आलं. अंजली चाललंय? मॅडम खाव लय दिवसानं आमच्या किराण्याकर. मग काय करावं आता? काय न्यायचं होतं? काय काय नवीन काय आलंय? आपली उधारी फिटली का? उधारीचं जाऊ द्या हो, तुम्ही द्या ते. अहो माझी बायको बघा. लय भांडती मला. हे 5-6 मोनिको बिस्किट वगैरे द्या. आम्ही तर येऊन बसले, त्याला विचारा मगाशीच भांडून गेली का नाही रे ती? हा मग काय पैसे आहे ना? पैसे देता येतील, तुम्ही वही मध्ये लिहून घ्या. हे बघ, वही, आपल्याला तरी पटत का दुसऱ्याकडून उधार न्यायचं? आपली जी उधारी ती देऊन टाकायची ना. भन भन तुम्हाला भन द्यायचं उधार नाही मागायला का? यायचं. उधार द्यायची नाही. तसं नाही, ती एवढ्यात येऊन तुम्ही नाही काही लिहिलेलं पण नाही, उधारी बंद का काय काहीच लिहिलेलं नाही, कसं काय वही समजायचं? ना असं बी लिहिणार लिहिलेलं नाही. उधारी बरं ऐका ना, मला तुम्ही काय करा, 7-8 कुरकुरे द्या आणि हे 10-12 बिस्किट देऊन टाका. कोणते कोणते बिस्किट? ती आली ना ती उगाच मावलं याड आणि काढी. बघा, आणि हे काय साबण वगैरे काय काय किराणा द्या बरं, थोडस चटाक चटाक पाव पाव. काय सांगावं रे? अहो, नाही अहो अंजली बाई, हं. तुम्ही मला मान्य आहे तुम्ही देता उधारी, पण थोडी बाकी आहे ती वही पाहून गेली. चॉकलेट घेऊ का हो एखादी? घेऊ का? नको का? जाऊ अहो, दे. तेवढीच बनवणार त्या पल्स चॉकलेटची काय घेता तुम्ही? नको द्या ना, नंतर मला 90 पेयाला पैसे देता का? हो, संध्याकाळी आता संध्याकाळी. आता लगेच. ती गल्ल्यातले पैसे घेऊन गेली ती. आहे का? आता- 20 रुपये आहे का? 20 रुपये द्या, 200चा बाजार घेऊन जा. ए, असं करता का? बरं मारल ना तुला. तिला बरं. कोण सांगणार आहे? तू नको सांगू ना. तू कायला उपरी करतो बाबा? तू मा मित्र आहे का काय आहे नेमकं? अरे मित्र बाजू तुझाच आहे. कोणाची? मग गप बस ना. हीच घेऊन आलो मी तर. ते गाल्यात असंच पैसे नाही 20 ठेवले. घेतो आणि 100चे माल देतो, त्याच्यामुळे दुकान रिकाम झालं. जाऊ दे ना. जाऊ दे ना, काय जाऊ दे ना. 20 त्यांना द्या. सगळं- हं. फोन पे करू का? माल दे. हा? फोन पे करू का? फोन पे नाही, फोन पे हो, मारून तुमच्याकडे चुना बिना कोण तुम्हाला चुना लावतं का? थांबा ना. मला 20 रुपये द्या तो. चुना नंतर ठेवा, तो. हो. तुम्हाला कोणी चुना लावता का? चुना तर लयच भरून ठेवलाय. जोडीदार मला इथं आता चुना लावतो स्पेशली का? जोडीदार चुना लावतो का? नाही, काय? तो स्पेशली. चुना? हा. अहो, काय अहो, हे कोणाची काय? माहिती का? चुन्याच्या काय बाटल्या. ठेवा होते तुम्ही 1 तुम्ही राहू दे ते 20 रुपये द्या. 20 द्या ना किराणा, तुम्हाला संध्याकाळी सांगितलं ना मी. विश्वास नाही काय तुम्हाला? तू दोस्त माझा आहे ना. हा. मी टपक्यात आलो. तिला किराणा देऊ नको तो. तिला काय वीस काय घेऊन द्यायचं? जातो मी तर. वीस द्या. काय बोलताय? नाही 20 द्या ना. बरं, मी तुम्हाला लगेच देते आलो. पैसे देते ना तुम्हाला. द्या. 20 द्या तवर. मी लगेच आलो मग तवर. ए बाई, काय माणूस आहे हलकट. अहो मग गल्ल्यात खरंच पाहून या. म्हणजे तुम्हाला उधारच द्यायचं नाही का? द्यायचं नाही माझी तर बायको सांगा ना गल्ल्यातून बुवा. पैसे घेऊन गेली, मला आली डोक्याला झणझणीत प्यायची. तुम्हाला पैसे, तुम्हाला उधारच द्यायचं नाही, काहीच द्यायचं नाही, तर माझं मी असं बोललो सांगायचं. नाही उधार द्यायची. मग? 20 रुपये मागतोय फक्त. हे बघ, तुम्हाला माल द्यायचा आहे ना. हं. मागची उधार किती? काय 275. 275. हं. 275 टेकवा लगे उधार घेऊन जा. खरं बघ, बरोबर आहे का नाही? हा, मी जोडीदार म्हणाल तसा मला. हा का? म्हणजे जोडीदार दुकान चालू राहिलं का आता? नाही, त्यानंच केलंय सगळं. ए बाबा, जाऊन दे, राहू देतोय तो. हो. काय काय म्हणजे आता राहून दे बाबा, आता काय जा. बोलणार आहे? अरे काय काय पाच बाई पैसे आहे? घेऊन यायचे. काय बाई आहे रे? मग डोक्याला लय ताण आहे. याच्यामुळेच माझी बायको म्हणते मला म्हणून दारू पिऊन बसत नका जाऊ. ही आईला रोज मला लुटीत असेल बर का. अरे भाऊ, तू दारू याला पितोय असलं. म्हणून तर दुकान रिकाम झालंय. पेला तू दारू बंद कर, असले दुकान एकदम चकचकीत बदल लुटीत राहील. असेल, पेला असलो बरोबर. मग का वहिनी आला? आणि तू आमच्या दुकानात काय करतोय रे? ते भाऊ गेलाय तिकडं. कुठे गेला? खरं सांगू खोटं सांगू? अहो आता मध्ये येणं इतक्या बाहेर काय करू राहिल्या? काय करू तू गई ना माझा चाललं नाही इला आणि एक पाऊल टाकत नुसतं. तो कसा काय कुठे गेला माझा नवरा? खरं सांगायचं जरी म्हणलं तर दारू प्यायला जाईल. खोटं सांगायचं म्हणलं तरी दारूच प्यायला जाईल. या पुऱ्याने दुकानात माल सुद्धा राहू देत आणि अहो त्याला हजार सांगून आलो. हिनं बी लक्ष नाही रे भाऊ. काय हिने लक्ष नाही? मी काय उपट गेले काय? आता काय करशील या दुकानात?
अहो रस्त्यावर दुकान आहे, काय राडा करते. ये तू शिकव मला, काय राडा करता तू शिकव. दुकान आमचा, नवरा माझा, सासू माझी, जागा माझी, आणि रस्त्यावर दुकान आहे, काय राडा करता म्हणे. चालते. निघ घर तुझ्या, निघ तुझ्या घरी निघ. माझ्या पैशावर दुकान सोडून जाईल तू. दुकान माझं आहे ना, मालकीन मी ना. निघ घरा दुकानाच्या बाहेर. अरे जाय रे. मला 5-50 दुकान सांभाळायचं. हा मग त्याच्याकडे घेऊन ठेव या सण तू. काय सोड, कोणी उधारतेस का रे तू? काय उधार मग 20 मला रुपये का बरं राहिना नाही दुकानात? तू दुसऱ्या कोण 20 रुपये घेतो 200चा माल देतो. काय दुकान टिकल. म्हणजे त्याला सकाळी सांगितलं, ती अंजली बाई आली होती. तिने उधार दिलं का काही दिली नाही त्या अंजली पायी अख दुकान त्यांनी पार नको नको करून आणली. राहिलं ना त्याच्याकडे पैसे ते ज्यूस तळी बळीवर. तसं काय, मी सकाळी नाही का उधार देऊ दिल नाही त्याला. त्याला म्हणलं तू निघ, आणि ते उधार द्यायचं नाही म्हणलं. मग काय करत होता? चॉकलेटची बदली गायब केली होती. म्हणलं बदली आणा म्हणलं, इकडे तेवढी एकच उरली म्हणलं. घी चालली होती का ती? मग ही चालली होती. घेऊन चालली होती असं घेऊन म्हणायचंय चालली का? होती. भया मा एकतराची काट्ट एकतराचं काय पैदास मला गळ्यामध्ये घातली. देवा कोणत्या कर्माचे पाप होते फेडायला लावले या सांडासोबत लग्न करून. डोसली येस 20 रुपयाने आता पहिलं टाकिया, गेलं 10 का? रुपयाने टाकिया. तो म्हणला मला 10 रुपयाला जायचंय. म्हणलं त्याला काय? मूत पिल्याशिवाय ना तो सुधरत नसतो. तर अशी लोकांचा गुखायची सवय त्याचा लागली दिवसच जात नाही 10 पिल्याशिवाय, असं म्हणलं तरी चालेल. तिने पैसा दिला का तिने? मला ते नाही माहिती. त्याला म्हणलं जाय बाबा तू म्हणलं. तो मागे राहता का? हा तू म्हणे मला 20 रुपये दे, 200चा माल घेऊन जा. म्हणलं हा असं म्हणे तू असंच कर म्हणलं. म्हणूनच तुझं दुकान रिकामं घेऊन झालं. दिला ना तू मग. मी म्हणलं नाही. मला उधारी बघू द्या बरं ह्या वही मध्ये कोणा कोणाची वही पाय बरं. त्या अंजली बाईचे 275 रुपये बाकी. त्यांना म्हणलं ते ठेवा आणि मग घेऊन जा, काय घेऊन जा. बाई. पाय अंजलीबाईची उधारी. मारुती वेपर, चक्की, ओम पंढरपुरी, फॅरन लावली, गाय छाप कोण खाता यायच्या इथं? तीच खात असल. ही बिडीचं बंडल. आता हे बिडीचं बंडल कोण बुद्धीचे इथं? तीच पित असल. ती बिडी पेस का? इंडिया मिंट ऍडव्हान्स. इथं सिगारेटचे पाकिट आहे. सिगारेट पिती का ती? हा वाटतं. 1 रुपयाचं चॉकलेट बी सोडलं नाही तिने उधार न्यायला. किती? 20, 25, 75, 200, 230, 270, 300, 450. अगं तिच्याकडे जास का तू? हयान हे काय? विमल हे विमल पोहे. विमल 30ची विमल बाबो. आता मी तू जाय बरं तिच्याकडे. मी अंजलीचं बघते जरा कशी ना ती कुठे आहे ना तिचं तांगडे सोलिते तिचे नवऱ्याकडनं उधारणे ती पैसे द्यायचा पत्ता नाही. असं पैदा करायच्या अगोदर मारून टाकायचं मला माहिती होतं ना. का? लय गोड लागतो ना. नागिनीवाणी तुम्ही ओळख करतो नागड्यावरच बसतो. काय करवा त्याले तुझा वा तुला जे सकलो काय बोलते काय आत्याबाई जाऊ दे आता, जे आहे ते आहे. काय करवा त्याले? बरं तू एक काम कर, हा. तू जाती का कुठे? वहिनीला आवडते का? वहिनी नाही. आवडणार नाही तिला, हानील जाऊन ती. अरे देवा चल मग मी जा. पटपट जाय जराशी. पाय उचलत नाही बाई आत्याबाई तुझे. आणि म्हातारा माणूस. म्हातार माणूस. बाई मला त्या बेडक्यानं मला उधारच दिलं नाही आज माहितीये का. काही 20 रुपये दे 30 रुपये दे बोलू लागला. बेडूक तोंडाचा. येऊन दे त्याला आता 10-10, 20 रुपये मागायला. त्याला दाखवतेच मी आता चांगली. 20 रुपये दे 200 रुपयाचा किराणा घेऊन जाय बोललेला तुम्हाला. त्याला आतला आला का त्याची वाटच लावते मी इकडं. ए बाई अंजली हा 20 रुपये दे ना. हे काय प्रकार? हं? हा मला अजून थोडी प्यायची 20 दे. ए बाई बाबा तुला उभं राहता येतंय का? हा उभं राहायला येते? दुकानात आल्यावर सांगेल मग तुला उभं राहायला. दुकानात यायचं नाही परत नाही. दुकानात आल्यावर तर मला तर सांगितलं जाय म्हणे घरी देणार नाही उधार. हो पोऱ्या तिकडे होता म्हणून सांगितलं खोट. हो तो सगळं माझ्या बायकोला सांगून देतो. त्या मग 500 रुपये. हा 500 रुपये. मीच मागू राहिले तुझ्याकडं. गल्ल्यातून पैसे काढून नेले आज बायकोनी. 500 रुपये द्या मला. नाही मग मी तुम्हाला 20 रुपये देते. दे. 500 हं. 500 माझ्याकडे असते तो 20 तुझ्याकडे काला मागितले असते मी. 20 रुपयाची आता कोणती दारू मिळते? हा 20 रुपयात दारू मिळते? दारू नाही, हा सिगरेट प्यायचंय. दुकानामध्ये मरणाचं सिगरेट पडलेलं आहे. आणि तिनं काय माहित- सीसीटीव्ही बसवलंय, जाऊन पाहिलं का तो? हा मला असं वाटतं मग? की तुम्ही सिगरेट काय काय बिडी वगैरे काय असेल नसेल तुमच्या दुकानातलं तुम्ही जो वडतात वाटतंय ना कोण? तुम्ही? मी दुकानातलं नाही, नाही मग बाहेर. बाहेर का? बरं जाऊन द्या मग आता वीस दे ना. मी आता लगेच तुला किराणा हलकट आहे का?
1 रुपया देत अरे नाही नीच माणसा, तिथं मला दुकानातून तांगाडून दिलं मला. तुला उधारी वाचवायची का द्यायची भरायचे? उधारी तरी आहे किती? काय 275. 500च्या पुढे तू 275 सांगते. गंडी होती काय मला? हा? मला गंडी होती. मी आता 1 रुपया देणार नाही. 20 मी रुपये दिलेले देतो. नाहीच देणार तर माझ्याकडे नाहीच आहे तर मी देऊ 20 कुठून? रुपये दे. मला किराणा देणार का? हा किराणा आता लगेच. माझी बायको येईल आणि ती देईल तुला किराणा. तू 20 बायको रुपये दे. किराणा देईल? हा अरे देवा. मला झाली जास्त. मला डोकं लावू नको. ए बाई, पैसे दे. तुझा काय अधिकार आहे माझ्यावर? हा काय ग काय? उधारी दे ना माहिती. कोणती उधारी देऊ? आई ये कुत्राने उधारी दिली तुम्ही. तुम्ही कसं काय माझ्यापाशी पैसे मागताय? मला काय तुला कळत काही नाही. लाज नाही वाटत का? त्यांना पैसे खुशाला 10-20 देस. अरे देवा. लोकं देस आणि किती? उधार देस. गब गब ती किती आरवळा किती किती पैसे? पैसे कर नाही ती. किती पैसे? 5,000 रुपये. बाप रे बाप. 5,000. मग तू किती सांग रे? 275. 5,000 5,000 कोणी वही पायी 5,000. हा 5,000 रुपये. काय काय होतं वही मध्ये? हा? वही मध्ये काय काय होतं सांगा बरं तिने मला. वाचा ते मला काय वाचता येस. तुम्ही ही- सांगा मला. सिगरेटचे पाकिट घेऊन जाते. ओ बापरे, सिगरेटचे पॅकेट? हा तू सिगारेट पेस का? नाही तोंडच फोडल मी एकेकाचं. जर मला का जर कोणी बोललं तर सिगरेट पेत असाल हा बाबा माझे नाव करून. ते सिगारेट न पाकिट से बिडी अंजली मॅडम खोटं बोलायचं नाही तुम्ही. आगा साबण लेल से खोटं नाही हा, ते बोलायचं. घेतले मी. 5,000 साबण वगैरे. 5,000. 5,000 ना? मी आणि तू साबण. मग इथे. तू अंगुठी ना काय मागाल ना? हे बाई या माणसाला चालता येत नाही मावशी. तुमच्या मुलाला नवरा बायकोनं भांडण वर तू पैसे तुम्ही दे टाक. तुम्ही नाही का हे असं लाजन बीज काढू नका बरं का. इथं तुम्ही आलाय, तुम्ही जा तुमच्या घरी. आता तू चाकरी. डोकं लावू नका. पैसे तुमचे 275 रुपये मी संध्याकाळी देऊन टाकाल. जा घरी आता. ती म्हणे आत्याची लागे बाई तू डोकं खाल. तू का बरं येते? मग पाय ए बाई, ए बाई, ए बाई तुला, ए बाई तू काय उधारी कधी देशील तू? उधारी? देशील कसली उधारी? कसली? घेऊन येते कसली उधारी? कसली हे बघ. उधारी म्हणजे? आहे बिड्याने ते कसले हिरा बिराच्या पुड्याने विमलच्या पुड्याने ते काय बिड्याची बंडलने सिगरेट घेऊन जाय काय ते चॉकलेट घेऊन जाय का काय तुला खायला एवढं? भेटत नाही का दुसरीकडे एवढं एवढं म्हणजे सिगरेट बिड्या गुटख्या. अगं तुझाच नवरा घेत असेल माझं नाव लिहून दिलेले तिथं. 275 म्हणे. हा 2-3 हजार रुपये उधारी झाली तुला लाज वाटते काही? 2-3 हजार. अगं तुझा पै मानावर आखा दुकानामध्ये ते भिकार भंगार करून ठेवलं. एक वस्तू राहिली ना दुकानामध्ये. अगं ए भवानी भवानी. तुझ्या ए बाई मारती कशाला ग मला? मला भाऊनी ऐक, तुझ्या नवऱ्याने स्वतः खाल्लं, स्वतः सिगरेट बिड्या आणि मग घेतल्या. त्यानेच लिहून ठेवलं हा. दुकानावर, आहे ना? आणि मी कशाला घेऊ ते? मी कशाला खाऊ? खोटं नको बोल बाई. ए मावशी तुम्ही काय तुमच्या पोरग्याकडनं बोलताय हो? तुमच्या पोरगाकडनं बोलता म्हणजे हा? मग? तुला काही कळत नाही का ग? माझ्याकडनं बोललं पाहिजे मावशी तुम्ही. अगं माझा नवरा खोटं बोला त्या सोमनी सांगितलं मला तर तू म्हणे 200 रुपये दे आणि 20 रुपयाची वस्तू दे. हा 20 रुपयाची वस्तू दे. 200 रुपयाची वस्तू घेऊन चालेल 20 रुपये 10 रुपयाला देते माझ्या नवऱ्याला. हा 20 रुपये देते. हा आणि 200 रुपयाची वस्तू घेऊन हा. तू काय बापाचं आहे काय? दुकान माझ्या बापाचं का तुझ्याच बापाचं आहे ना? मग तुला कोणती 200 रुपयाची वस्तू कसं काय देईन? कोणी लागतंय घरामध्ये तर मग घेईल ना. अगं पाहिजे ना. अगं आळू ना ग ए. बया. मला 20 रुपये दे अंजली. हा हा हा. 20 रुपये कोणाकडनं हा कोणाकडनं दे 20 मला. रुपये? नाही तुम्ही काय आले इकडं? कशाला म्हणजे? हा हे बघ तुझ्या तर लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. हा तर कोण घेऊन चाललं इकडं? हे बायको हा काय? मी काय म्हणतो, हा मी चुकून आलतो इकडं. हा चुकून आला मी का? जातो घरी. याला कुठं चालला? घरी घरी काय काय रे भाऊ? घरी मी- घरी नाही माझ्याकडे 275 हे देऊन टाकल मी. 5,000 ए बाई तुझ्याकडे 5,000 5,000. हा मग मला 5,000. कंप्लेंट करावं लागेल मग तुमच्यावरती. 5,000 रुपये घेताय तर माझ्यावरती. CCTV चेक करायचं. हा चालेल. आता पूर्ण वही 5,000. बघून आले. हा. माझा नवरा खोटं बोलत नाही कधी. 5,000. कॅमेरा चेक करून घेऊ ना. कॅमेरा बसवले काय दुकानामध्ये? मग आता नवरा तर म्हणतोय सीसीटीव्ही चेक करा. या मड्याने ना फोडून टाकले ते कॅमेरे. फोडून टाकले. हा मग आता किती टाकणार बिन चांगला पण. हा मी देते ना संध्याकाळी तुम्हाला लय बोलायला 275. लागू राहिले. एवढ्या प्रेमाने बोलायला काय तुला सांगू बोला ना मग? काही. तू आता तू भांडी राहिली मी बी भांड मग 20 ते रुपये आपलं देईस. पैसे बुडी जातील ना. 20 रुपये दे. बरं देते. 20 रुपये देते. 20
रुपये दे 20 रुपये दे 20 रुपये दे टाकलं 20 रुपये दे टाकलं 20 रुपये दे रे हा सगळे येता जाता लोक पाहू राहिले तोंडाकडं तू फक्त पैसे घेऊन येऊ नको मग सांगत असते मी हे तुला. बाई घेते मी संध्याकाळी. हा काय तुमच्याला नीलकंठी जायचंय नवऱ्याला घेऊन. चल तू घरी चल. सोम तू माझ्याशी गदारी केली आज गदारी. तुला मी दुकानावर ठेवलं आणि तू काय रे माझी बायको माझी आई मी अंजलिका गेलो हे सांगतो. तू माझ्याशी गदारी केली आज. तू दोस्त नाही तू दुश्मन आहे जाने दुश्मन आहे तू. दुश्मन हा काय केलं मी तू तुझ्या बहिणीला काय सांगितलं काय सांगितलं तो अंजलिका गेलाय. का खोट बोलतो माणूस हे पाय मारलं तुझ्या वहिनीनी पार काय नाही कसा झालंय. तरी निष्ठून पळालो मी. मी कधी म्हणलो अंजलीकडे गेलाय नीट ऐकलं का दुकानावर कोण होतं दुकानावर मीच होतो दुकानावर कोण आलं वहिनी त्यांना सांगितलं कोणा मी आणि दुकानावर गिराईक कोण आलं तर अंजली वहिनी मग आता अजून काय सांगू मी नाही सांगितलं म्हणतो. अरे पण तू काय बोलला आता अंजलीकडे गेला आज सांगितलं मी आज सांगितलं अरे बाबा ते तिकडं आले मला धुतलं ना पार. तू दोस्त नाही माझा तू दुश्मन आहे. मी तुझ्याशी दोस्ती करूनच चुकी केली. तू लहान वयात आहे मी मोठा आहे म्हणलो मी दारू पितो कंटिन्यू पोरगा चांगला आहे म्हणून मी दोस्ती केली. तू गदारी केली माझ्याशी. अरे ए भाऊ अरे मी लहान आहे असं नको करत जाऊ कोणला लहान आहे तुझ्या भरोश्यावर मी माझं दुकान ठेवतो. विश्वास माझा तुझ्यावर. तू माझी गदारी केली आज. अरे पण अशी उधार नाही द्यायची ती वहिनी एवढा लांब गाडीवर जाऊन किराण्याचा माल आणती नांदती तर मग काय करायचं. मग तू असं दारूच्या याच्यावर घालणार का अरे असं नाही करायचं कोणाला उधारी नाही द्यायची आणि दारू पिणं सोड जरा आता चांगल्या माणसाला शोभत नाही असं म्हणतो. असं म्हणतो काय होतंय ते म्हणजे दुकानात माल ती आणते हा आणि मी माल विकितो. मी विकितो त्याचं काय. तू विकतो म्हणजे तू विकवतो त्याच्यापेक्षा डबल घालतो ना पैसे हा पण मग 10 रुपयाला पैसे देत नाही ना ती. तुला दारू प्यायचीच कशाला आहे काय होय, दारू नाही प्यायची. नाही काय प्यायची दारू पिल्यावर डोकं चालतं. काय डोकं चालतं चालतं बरोबर. काय डोकं चालतं सगळे पैसे दुसऱ्याच्या याच्यावर नेऊन घालायचे असं नाही करायचं. दारू बिरूचा नाद सोड जरा आता आणि चांगल्या दुकानाकडे लक्ष दे. चाल हा चाल येऊ का हा. नमस्कार मित्र मी काय खूप मोठा नाही संदेश देण्यासाठी पण मी एवढं नक्की म्हणू शकतो की दारूमुळं कित्येक लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले. जसं की आजच्या एपिसोडमध्ये आपण आणि स्वाती मावशींना बघितलं की ते एवढी मरमर करतात दुकानामध्ये माल आणतात आणि त्यांचे नवरे दुसरीकडे नेऊन टाकतात म्हणजे दारूला घालतात. व्यसनाच्या एवढ्या आहारी जाऊ नये की आपण पुन्हा आपलं दुकान आपलं संसार उद्ध्वस्त करायचा. बैलगाड्याचे 2 पावलं जसे सोबत चालतात तसं संसाराने पण सोबत चाललं पाहिजे. नवरा आणि बायकोनी संसाराचा गाडा सोबत ओढला पाहिजे. त्या बाईच्या खांद्याला खांदा देऊन माणसाने तिच्यासोबत राहिलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक.